म्हणजे हनुमंत काका हे आता गुलामीची बेडी तोडून पिंजऱ्यातून उडून जाणार आहे, त्याच्यासाठी हे गाणं बनवलेले आहे. तर हे गाणं आम्ही त्यांच्यासाठी सादर करतो, हनुमंत उपरे काकांना साथ देण्यासाठी. आता दिसतोय गुलामीची ती बेडी तोडली, काच फोडली. गुलामीची ती बेडी तोडली, गुरु परिसरारी काच फोडली. हक्कम झालाय तू आतुना, उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून. आता हत्ती झाली माझ्या मरणाच्या तडगीवर, पाय ठेवून राहिलास उभा मुर्दाच्या छातीवर. आता हत्ती झाली माझ्या मरणाच्या तडगीवर, पाय ठेवून राहिलास उभा मुर्दाच्या छातीवर. बेबीच्या देठापासून मस्त बदल्या शिरेतून, बेबीच्या देठापासून मस्त धरल्या शिरातून, लावा निघतोय अंगातून, प्रतिज्ञा करतोय शब्देतून, हक्कम झालाय तो आतून. उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून, अरे उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून. आवरतला नांगर घेतलाय माझ्या मी खांद्यावर, तरी हसू नाही येऊन दिलं पाणी भरल्या डोळ्यावर. आवरतला नांगर घेतलाय माझ्या मी खांद्यावर, तरी हसू नाही येऊन दिलं पाणी भरल्या डोळ्यावर. समतेच्या या धाग्यात माळ बसली तून, समतेच्या या धाग्यात माळ बसली तून. विस्कटून टाकलं मी जमिनीचं अंथरूण, हक्कम झालाय तो आतून. उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून, अरे उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून. कसली जमीन तुझी मी पडली पिकात, अन्नाचा तो सारखा डोळा पुष्कळ माझ्या पोटात. कसली जमीन तुझी मी पडली पिकात, अन्नाचा तो सारखा डोळा पुष्कळ माझ्या पोटात. अनाडी अमृता घेऊन, साथीचं पीठ वाहून, अनाडी अमृता घेऊन, साथीचं पीठ वाहून, आता मातीत राडून, आता उघड सजून, हक्कम झालाय तो आतून. उडाला पक्षी पिंजऱ्यातून, उडाला पक्षी पिंजऱ्यातून, अरे उडाला पक्षी पिंजऱ्यातून, 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 उडाला पक्षी पिंजऱ्यातून. मित्रांनो, जय भीम,
खूप गाणी झाली आणि खूप गळा गेला. आणि आता तिसरी गोष्ट, यापुढे कधीही बोलवा, पण एवढं एक लक्षात ठेवा मित्रांनो, माझ्या मित्राचं आत्ताच बोलणं झालं, माझे मोठे बंधू गणेश चव्हाण, हा एंटरटेनमेंट किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम नाही, अजिबात नाही. नाहीतर इथं गोळा व्हायचं, नाहीतर मग ते एक प्रकारे सिरियल कशी असते, तू तिथं मी पासून स्वप्नांच्या पलीकडे, ते तिथं. हा जागर आहे तो फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या, सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर जे आहेत त्यांच्या विचारांचा जागर आहे. आणि ह्या जागरने प्रत्येक तरुण जागा झाला पाहिजे, ह्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आणि हा प्रयत्न अखेरच्या श्वासापर्यंत असणार. आणि तो जिथं तुम्ही बोलवाल तिथं असणार. पण तुर्तास आपण इथंच संपू, कारण दुसरीकडे पण जायचं आहे. मुलं वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली आहेत, त्यांना त्यांच्या घरी जायचं, पुन्हा उद्या एकत्र मिळून पुन्हा दुसरीकडे जायचंय, पुन्हा प्रबोधनात्मक गाणी करायची आहेत. त्यामुळे इथून जातोय. पण जसा माझा मित्र गणेश भाऊ म्हणाले की हा एंटरटेनमेंटचा कार्यक्रम समजू नका. भले तुम्हाला असं वाटत असेल की इथे अनेक खूप आपल्या चवळीमध्ये गाणी गातात, स्टेजवरती गातात, मग त्याच्यानंतर सगुबाईकडून 100 रुपयाची भेट मंडळ आभारी आहे, असं काही नाहीये इथं. पण जर काय द्यायचंच असेल आम्हाला एवढं केल्यामुळे, तर एकच द्या, तुम्ही संघटित राहा बस. अजून काही एक मात्र दुसरं काही नको. एकमेकांची उनी दुनी वगैरे जे काय आहे ते सर्व शेवटी. पण आम्हाला जर काय द्यायचं असेल तर संघटित राहा. आपण यापुढे दुसरा पण कार्यक्रम घेऊ आणि तो खूप चांगला घेऊ. पण तुर्तास इथंच आम्ही संपवतो. आणि शेवटी एकदा घोषणा होईल आणि घोषणा झाल्यानंतर आपण इथे कार्यक्रम संपवू. नसा बस.